जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? 12 मीटर उंचीच्या इमारतीची म्हणते सावली 9 मीटर पडते. त्याचवेळी म्हणते 9 मीटर उंच इमारती सावली किती मीटर पडेल म्हणते. हा आपला क्वेश्चन आहे. काय म्हणते? 12 मीटर इमारतीची सावली किती पडून आली? 9 मीटर पडून आली. ठीक आहे. तर म्हणते काय म्हणते 9 मीटर इमारतीची सावली किती मीटर पडेल हे आपल्याला विचारलं. तर मग काय करायचं? याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. काय करायचं मग? 9 गुणिला 9 भागेला काय यायचं? 12 द्यायचं. 3 त्रिक 9, 3 चौक 12 किती येते मग? 9 त्रिक 27 भागेला किती? 4 किती येणार मग उत्तर? आता भाग द्यायचा. 4 सक 24 उरले किती येतं? 3 पॉईंट द्यायचा. इथे एक शून्य वाढून द्यायचा. किती येते? 4 7 28 4 पंच 20 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 6.75 आलं. किती आहे? 6.75. सावली किती पडाल मग आपली? 6.75. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? मध्ये दोन संख्याचा गुणाकार म्हणते 30 आहे. त्याच्या वर्गाची बेरीज म्हणते 61 आहे. तर त्या दोन संख्येची बेरीज किती? तर बघा, दोन संख्या आहे. काय आहे? एक्स प्लस वाय संख्या आहे. त्याच्या काय म्हणते? त्याचा गुणाकार काय म्हणते? एक्स इंटू, म्हणजे त्या दोन संख्यांचा आपल्याला हे बेरीज विचारलेली आहे. ठीक आहे. तर त्या दोन संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे आपल्याला? 30 दिलेला आहे. आणि यांचा वर्ग केला तर किती येऊन राहिला? 61 येऊन राहिला. तर मग त्या संख्या काय असेल तर याची फोड करून घ्यायचं. 30चे काय येते? 5 सक 30 5 सक 30. मग आता 6 आणि 5 संख्या पकडून घ्यायच्या. बरं, 5 घेतले 5चा स्क्वेअर किती येते? 25. 6 घेतले 6चा स्क्वेअर किती येते? 36. 25 आणि प्लस 36 तर उत्तर किती येते आपलं? 61 येऊन आलं का? येऊन आलं. म्हणजे त्या संख्या आपल्या 5 आणि 6 असं. तर मग इथं ठेवून द्यायचं 5 प्लस 6. तर उत्तर किती आलं मग? 5 आणि प्लस 6 किती झाले? 11. म्हणजे त्या संख्येची बेरीज किती असेल? 11 असेल. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? एका संख्येला म्हणते 2ने भागण्याऐवजी म्हणते 2ने गुणले असता तर उत्तर म्हणते 8 आले. तर खरे उत्तर काय आहे म्हणते? आता आपल्याला काय म्हणते? एका संख्येला म्हणते 2 भागाचे होते म्हणते. ठीक आहे. 2 भागाचे होते म्हणते, परंतु त्या संख्येला आपण 2 गुणले म्हणते. 2 गुणले तर उत्तर किती आले म्हणते? 8 आले म्हणते. तर मग ते संख्या काय असेल? आपण 2 गुणले तर ते संख्या काय असेल? मग इले 2 आपल्याला काय करायला लागेल? पहिले भागा लागेल. मग आपली संख्या निघते बेकबे बेचोक 8. म्हणजे आपली संख्या किती होती? 4 होती. परंतु आपण काय करायचं होतं? आपल्याला 2 भागाचं होतं. मग 4ले 2 भागलं तसं उत्तर किती येणार मग आपलं? बरोबर आलं. बेकबे बेदुने 4. तर उत्तर किती आहे मग? 2 येणार आहे. उत्तर किती येणार आहे? 2. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते? एका सांकेतिक भाषेत म्हणते 897 म्हणजे काय आहे? एका सांकेतिक भाषेत 897 कायच्या बरोबर आहे म्हणते? काश्मीर सिमला. 897ला काय लिहिते? काश्मीर सिमला लिहिते म्हणते. आणि काय ते 9745ले काय लिहिलं म्हणते? सिमला केरळ उटी लिहिलं. काय लिहिलं? सिमला केरळ उटी. आणि 568ले काय लिहिलं आहे म्हणते? उटी दार्जिलिंग आणि काश्मीर लिहिलं म्हणते. तर आपल्याला काय पाहिजे? काय? उटी सिमला आणि काश्मीरला आपण काय लिहू म्हणते? असं आपल्याला क्वेश्चन केलं. तर बघा, आता कॉमन पकडायला लागते. याच्यातनी काय पकडायला लागते? कॉमन अंक 5. आता याच्यात काय आहे? याच्यात काश्मीर आहे. आता काश्मीर पाहायचा. काश्मीर कायच्यातनी दिसून आलं? याच्यातनी काश्मीर दिसून आलं. ठीक आहे. काश्मीर याच्यात आहे, काश्मीर याच्यात आहे. मग काश्मीरसाठी काय आहे? कॉमन काय दिसून आलं आपल्याला? याच्यात 2 अंकामध्ये 2 संख्येमध्ये काय दिसून आलं? 8 दिसून आलं. काय दिसून आलं? 8. याच्यात पण 8. तर मग काश्मीरसाठी काय असेल? 8. तर इथं 8 ठेवून द्यायचा.
ठीक आहे. नंतर 5. आता शिमला, आपल्याला शिमला पाहिजे ना. शिमला कुठं आहे? इथं आहे. आणखी शिमला कुठं आहे? इथं आहे. तर शिमलासाठी काय दिलेलं आहे? इथं 97 दिलेलं आहे. आणि इथेही काय आहे? शिमलासाठी 97 दिलेलं आहे. तर शिमल्याच्या जागी 97 ठेवून द्यायचा. नंतर पाहायचं उटी. उटी कुठं आहे? इथं आहे. ठीक आहे. इथं उटी आहे, इथं पण उटी आहे. तर उटीसाठी काय कॉमन दिसून आलं आपल्याला दोघांमध्ये? याच्यातनी 5 दिसून आला. काय दिसून आलं? 5. तर 5 इथं ठेवून द्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आहे? 5, 9, 7, 8. उत्तर किती आहे आपलं? 5, 9, 7, 8. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला? असा वर्तुळ आहे. वर्तुळमध्ये काय आहे? 91. मग त्याच्या साईडला संख्या आहे 7, 4, 1 आणि 5 असं. नंतर डबल एक वर्तुळ आहे. किती आहे वर्तुळमध्ये? 66 लिहिले आहे. किती लिहिले आहे? 66. मग त्याच्या बाजूला संख्या आहे 1, 5, 2 आणि 6 अशा. नंतर काय आहे? आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे ना, वर्तुळ दिलेला आहे. तिथं काय दिलेलं आपल्याला विचारलेलं आहे की याच्या जागी काय येणार आहे असं आपल्याला विचारलं. तर बघा आता काय असं नसेल अशा वेळेस पाहता. 5चा स्क्वेअर किती येते? 25. 5चा स्क्वेअर 25, 7चा स्क्वेअर प्लस 49. नंतर 4चा स्क्वेअर 16 प्लस 1चा स्क्वेअर 1. तर किती होऊन राहिले? याची बेरीज केली तर हे 50 आणि 50 आणि 25 आणि 16 किती? 41. 50 आणि 41 किती होऊन आले? 91 होऊन आले. म्हणजे काय होऊन राहिले याच्यामध्ये? सगळ्या संख्याचा काय होऊन राहिला? स्क्वेअर होऊन राहिला आणि त्याची बेरीज होऊन राहिली. म्हणजे ते आपलं मनातलं उत्तर येते. मग 5 इथं येत असं 5. 1चा स्क्वेअर किती येते? 1चा स्क्वेअर केला तर 1 येते. नंतर 5चा स्क्वेअर 25. नंतर 6चा स्क्वेअर 36. नंतर काय येते? 2चा स्क्वेअर 4. किती येते? याची ॲडिशन केली तर किती होते? 36 आणि 4 किती होते? 40. ठीक आहे. 25 आणि 1 किती? 26. याच्यातनी ॲडिशन केली 40 आणि 26ची किती होणार? 66 होणार. ठीक आहे. म्हणजे आपलं लॉजिक इथं बरोबर आलं. तर पाहायचं आता इथे तेच लॉजिक लागणार आहे. किती येणार मग? 2चा स्क्वेअर किती होते? 4 प्लस 4चा स्क्वेअर 16 प्लस 4चा स्क्वेअर 16 प्लस आणखी किती? 3चा स्क्वेअर 9. ठीक आहे. 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9. मग आता आपल्या किती येणार? याची बेरीज केली तर 16 आणि 4 किती होते? 20. ठीक आहे. आणि हे किती? 16 आणि 9 किती होते? 25 लिहून घ्यायचं. मग 25 आणि 20 किती झालं? उत्तर आपलं 45. उत्तर किती आलं मग आपलं? 45 आलं. तिथं ऑप्शनमध्ये 45 दिलेलं आहे काय? नाही दिलेलं आहे. म्हणजे ते ऑप्शन पूर्ण चुकीचे आहेत. आपलं उत्तर काय आहे? 45 आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? म्हणते एका गटात म्हणते 100 व्यक्ती आहे म्हणते. त्यापैकी 70 जणांना म्हणते लाल रंग आवडते आणि 20 जणांना म्हणते लाल व निळा दोन्ही रंग आवडते. तर फक्त निळा रंग किती जणांना आवडते आपल्याला कळायचं आहे. तर बघा, अशा वेळेस काय करायचं? किती व्यक्ती आहे? 100 व्यक्ती आहे. लिहून घ्यायचं असं साईड कोपऱ्यातनी. नंतर अशा वेळेस 2 गोले तयार करायचे. काय करायचे? 2 गोले. आता हे 2 गोले तयार केले आपण. बघायचं आता निळा रंग किती जणाला लाल रंग किती जणाला आवडून राहिला? लाल असं लिहायचा. लाल किती जणाला आवडते म्हणते? 70 जणाला. ठीक आहे. आणि हा काय असेल मग? हा निळा रंग असेल. ठीक आहे. मग त्यानंतर काय म्हणाला? लाल व निळा रंग. लाल व निळा रंग हे किती जणाला आवडते म्हणते? 20 जणांना. म्हणजे दोघे काय करायचं? कॉमन घ्यायचं याच्यातनी. बघा आता लाल रंग 70 जणांना आवडते, ते 20 जणांना आवडले असेल तर केवळ लाल रंग किती जणांना आवडत? मग 50 जणांना. ठीक आहे. पाहायचं मग आता याच्यात एकूण लाल रंग 70 जणांना आवडून राहिले. तर मग आपल्याला विचारलं काय? फक्त निळा रंग कोणाला आवडते? निळा काय मग करायचं? मग 50 आणि हे किती होते? 70. मग हे 100मधून मायनस करायचे. किती होऊन आले मग? 70 मायनस केले तर 30 येऊन आले. फक्त निळा रंग किती जणांना आवडत? मग 30 लोकांना आवडत. किती लोकांना निळा रंग आवडत? 30 लोकांना. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते? 1200 लोक ज्यातमध्ये कॅप्टन आणि जवान आहे म्हणते. ठीक आहे. एका ट्रेनने म्हणते प्रवास करतात म्हणते. त्यात प्रत्येक 15 जवानासाठी म्हणते एक कॅप्टन आहे म्हणते. ठीक आहे. तर किती कॅप्टन ट्रेनने प्रवास करीत आहे म्हणते आपल्याला विचारला. आपल्याजवळ एकूण किती लोक आहे म्हणते? 1200 लोक. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? 15 जवान प्लस 15 जवानामध्ये एक कॅप्टन आहे. म्हणजे किती असेल ते? एकूण 16.
16 मग काय करायचं याला 1200 भागून जायचं, म्हणजे आपले एकूण कॅप्टन निघून जाते. 1200 16 भाग द्या तर किती येतं मग उत्तर आपलं 4 चौक 16, 4 त्रिक 12 इथे किती आलं 300 आला. मग आता याला 4 भाग द्यायचं, किती येते 4 7 28 उरले किती 2, 4 5 20, म्हणजे किती असन कॅप्टन किती असन मग आपले 75 असन. किती असन 75. उत्तर किती आहे मग 75. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, एका टुर्नामेंटमध्ये एकूण 16 संघांनी भाग घेतला आहे म्हणते. एक संघ एकदाच एका संघाशी खेळू शकत असेल तर त्या टुर्नामेंटमध्ये किती सामने खेळवले जातात म्हणते. अशा वेळेस काय करायचं, 16 किती सामने म्हणजे आपल्या 16 किती संघ आहे 16 संघ आहे, तर आपल्याला सामने खेळायचे. मग काय करायचं 16मधून 1 मायनस करायचं, किती येते 16मधून 1 मायनस केल्यावर किती येते 15 येते. मग काय करायचं अशा वेळेस 16 गुणिले 15 भागिले काय देऊन द्यायचे 2 देऊन द्यायचे, येऊन जाते आपलं उत्तर. बे का बे बे आठी 16 15 आठी किती होते 180, म्हणजे आपण किती सामने खेळू त्याच्यामध्ये 120 येते. किती उत्तर किती आहे मग आपले 120. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय आहे, समांतरभुज चौकोन म्हणते ABCDचे कर्ण एकमेकांना म्हणते बिंदू M मध्ये काटकोनात छेदतात म्हणते. तर त्रिकोण BCDचा प्रकार कोणता म्हणते आपल्याला विचारलं. तर बघा काय म्हणते समांतरभुज चौकोन आहे म्हणते. काय म्हणते समांतरभुज चौकोन कसा असते, समांतरभुज चौकोन अशा राहते. ठीक आहे, हा झाला समांतरभुज चौकोन. ठीक आहे, याच्या काय राहते समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू काय राहते समान राहते. ठीक आहे, चारही बाजू काय असते याच्यातनी समान असते. काय दिलेला आपल्याला चौकोन काय दिलेला ABCD ABCD असं आपलं चौकोनाचं आपलं नाव. नंतर काय म्हणते याच्यातून कर्ण टाकले म्हणते. काय टाकले म्हणते एकमेकांना M बिंदू मध्ये काटकोनात छेदतात असे कर्ण टाकले म्हणते. आता आपण इथून असे कर्ण टाकू. ठीक आहे, कर्ण टाकू. कुठं छेदून आले म्हणते ते M बिंदू, हा एक M बिंदू आहे इथं छेदून आले म्हणते. ठीक आहे, कशामध्ये छेदून आले काटकोनातने छेदून आले. ठीक आहे, म्हणजे सर्व काय काटकोनातने छेदणार, इथेही काटकोनात इथेही काटकोनात. ठीक आहे, काटकोनातने छेदून राहिले म्हणते. तर काय म्हणते BCDचा प्रकार कोणता, त्रिकोण BCD. आता बी कोणता आहे BCD, त्रिकोण BCDचा प्रकार कोणता, म्हणजे आपल्याला ह्या त्रिकोण हा इथं त्रिकोण बनवून आला, तर हा त्रिकोणाचा प्रकार कोणता आहे आपल्याला हे ओळखायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तिथं BCD नव्हतं पाहिजे. ठीक आहे, हा आपल्याला BCDचा असा प्रकार ओळखायला पाहिजे. म्हणजे BCD आहे ना इथं, हा B हा C, इथं Mचा पाहिजे होता. काय आहे BCDचा नाही पाहिजे होता BCD. हा ठीक आहे, BCDचा प्रकार ओळखायला सांगितलं ना BCD, तर कोणता असेल BCDचा प्रकार असा. बघा आता हे काय आहे BCDचा प्रकार ओळखायला सांगितलं आहे B AC आणि हा D. आता अशा वेळेस करायचं, आता सर्व कोण काय आहे इथून काटकोनातनी सगळे काय आहे काटकोनातनी येऊन आले म्हणते. काय करून आले काटकोनात. मग BCDचा प्रकार कोणता येणार आपला, इथं ते MCDचा असं, इथं उत्तर हे नाही यायला पाहिजे, हे असायला पाहिजे. ते इथं BCD नाही पाहिजे होतं, काय पाहिजे होतं इथं MCD पाहिजे होतं. काय पाहिजे होतं MCDचा प्रकार कोणता, तर MCDचा प्रकार कोणता येणार. मग आता काटकोनातनी कटून आला, काय याच्यातनी काटकोनातनी कटून आला. हे बाजू काय राहते समान राहते. काय इथं अल्फा असेल तर इथे काय राहणार अल्फा राहणार. म्हणजे काय हे 90 आहे, हे काटकोनात कटून आलं म्हणजे हे 90 आहे. हे किती असेल 45 डिग्री, हे किती असेल मग 45 डिग्री असेल. ठीक आहे, हे 45 हे 90 असेल, ते 45 डिग्री असेल. म्हणजे आपल्याजवळ तो कोण कसा तयार होऊन राहिला इथं, असा कोण तयार होऊन राहिला. कसा होऊन राहिला असा, तिथे एक काटकोन त्रिकोण तयार होऊन राहिला. म्हणजे याचे 45 हा इथं 45 आणि इथे किती 90 डिग्रीचा असा कोण तयार होऊन राहिला. तर मग हे काय आहे आता काय इथं दिसून आलं आपल्याला दोन बाजू किती दिसून आल्या समान दिसून आल्या. काय दिसून आला अनेक काय काटकोनातनी आहे, दोन बाजू समान दिसून आल्या, एक काटकोनातनी आहे. मग उत्तर काय पाहिजे आपलं, मग त्याच्यातनी ऑप्शनमध्ये समद्विभुज काटकोन त्रिकोण. तर मग हा कोणता असन उत्तर काय असन, हा कोण कोणता म्हणून आला इथं समद्विभुज. समद्विभुज म्हणजे त्याच्या दोन बाजू समान, आणि काय इथं काटकोन आहे म्हणजे 90 अंशाचा डिग्रीचा कोण बनवला म्हणजे काटकोन, काटकोन
हे उत्तर आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एका एका आयताची लांबी म्हणते किती आहे म्हणते 4 आहे प्लस काय म्हणते 5b प्लस काय म्हणते 9c आहे व रुंदी काय म्हणते a मायनस 2b मायनस c. आयताची परिमिती किती म्हणते आपल्याला विचारलं. ठीक आहे. तर आयताची परिमितीचा फॉर्म्युला काय राहते, 2 लांबी प्लस रुंदी राहते. ठीक आहे. आपल्याला विचारलं त्याला गुणाकार मग आपण काय करायचं आहे, ती ॲडिशन करून घ्यायची. कायची करायची, याची ॲडिशन करायची. आपल्याजवळ लांबी किती दिलेली आहे 4 आहे, किती दिलेली आहे 4 आहे प्लस किती आहे 5b प्लस नंतर काय म्हणते 9c नंतर काय म्हणते रुंदी किती दिलेली आहे आपल्याला, हे काय आहे लांबी आहे. ठीक आहे. नंतर रुंदी किती दिलेली आहे आपल्याला, रुंदी दिलेली आहे a मायनस काय आहे 2b नंतर काय आहे मायनस c अशी आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला विचारला पहिले काय करायचं, आपल्याला लांबी प्लस रुंदी काढायचं. मग नंतर काय करायचं, दोननं गुणून टाकायचं. बघा आता इथं किती आहे 4a आहे, इथं a आहे. तर 4a प्लस a किती झाली, इथं 5a झाली. किती झाले 5a झाली इथं. ठीक आहे. प्लसचं चिन्ह. नंतर बघायचं आता इथं 5b आहे, इथं 2b आहे. किती आहे म्हणजे 5b आहे, इथं 2b आहे. तर पहा इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. 5b काय आहे प्लसचे आहे, 2 काय आहे मायनस 2b आहे. तर काय करायचं 5b मधून 2b मायनस केलं तर किती येते 3b येऊन राहील. ते बी काय येणार प्लसचे येणार कारण की प्लस आहे. नंतर 5 आहे, इथं काय आहे प्लस 9c आहे, तर मायनस 9c आहे. हे काय मायनसचं आहे, प्लसमधून मायनस केल्यावर किती येते 9c मधून c मायनस केलं तर किती येते 8c. इथं प्लसचं चिन्ह लागणार कारण की मोठी संख्या आहे 9. तर बघा इथे किती आहे ना 8c येणार आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलं आता आहे काय एल प्लस बीची आपल्याला व्हॅल्यू तर भेटलेली आहे. किती आहे 5a प्लस 3b प्लस 8c. तर मग आता याला 2 गुणून टाकायचं. ठीक आहे. 2 गुणल्यावर आपलं उत्तर किती आहे मग 2 पंच 10 10a प्लस नंतर काय बेत्रिक 6 6b प्लस नंतर बेचोक 8 दुने 16 किती येते 8c येते. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे तिथं 10a प्लस 6b प्लस 16c. ठीक आहे. बरं त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ किती म्हणते. तर काय विचारलं, घनफळचे काय काढायचे आपल्याला पृष्ठफळ. घनाचे म्हणते घनाकृती काय म्हणते घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठफळ. 8 सेंटीमीटर काय आहे आपल्याजवळ बाजू आहे म्हणते. तर काय काढायचं एकूण पृष्ठफळ काढायचे. कायचे घनाचे एकूण पृष्ठफळ काढायचे. एकूण पृष्ठफळ काढायचे काय फॉर्म्युला राहते, काय राहते 6a² म्हणजे काय राहते 6 बाजूचा स्क्वेअर राहते. काय राहते 6 बाजूचा स्क्वेअर. बाजू किती आहे आपल्याजवळ 8 आहे. 6 बाजूचा स्क्वेअर करायचा म्हणजे 8चा स्क्वेअर किती येते 64. म्हणजे उत्तर किती येणार मग आपलं 6 चौक 24 उरले किती 2 6 7 36 आणि 2 किती झाले 38. म्हणजे उत्तर किती आले पाहिजे ते तिथं 384 चौरस सेंटीमीटर. किती पाहिजे 384 चौरस सेंटीमीटर पाहिजे होतं. परंतु तिथं आहे का ते उत्तर तर नाही असेल. मग तिथं काय विचारलं असेल आपल्याला घनफळ विचारलं असेल. काय घनाचे घनफळ विचारलं असेल. काय असेल विचारलं असेल घनफळ किती येते असतं. मग घनाचे जर घनफळ काढलं तर काय राहते फॉर्म्युला a³ राहते. काय राहते a³ राहते. तर याची व्हॅल्यू किती आहे 8. तर 8 गुणिले 8 गुणिले 8 तर किती येते उत्तर मग आपलं 8चा क्यूबच विचारला डायरेक्ट. किती येते 8चा क्यूब 512 म्हणजे 512 चौरस
सेंटीमीटर. इथे उत्तर येत मग आपलं 512 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. बघ, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका चौरसाकृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे आहे त्या मैदानाभोवती 5 फेऱ्या मारल्यास किती अंतर कापले जाईल म्हणते. तर ते अंतर काढायचं आहे आपल्याला. म्हणतं बघा काय म्हणते, एक चौरसाकृती मैदान आहे म्हणते असं. ठीक आहे, एक असा चौरसाकृती मैदान आहे. ठीक आहे, आणि याची एक बाजू किती आहे म्हणते, 120 मीटर आहे. किती आहे, 120 मीटर. म्हणजे सर्व बाजू काय राहते याच्यातनी चौरसामध्ये समान राहते. ते एक बाजू किती आहे, 120 मीटर आहे. तर दुसरी बाजू काय राहणार, 120 मीटर 120 मीटर 120 मीटर. ठीक आहे, इथे 120 120 120. ठीक आहे. नंतर विचार आता चौरसाचं मग आपल्याला काढा काय लागेल, सर्वात पहिले याचा परिमिती काढायला लागेल. काय काढायला लागेल, याची परिमाप काढायला लागेल. याचा परिमाप किती येते, मग चौरसाचा परिमाप काढला तर किती येते. मग आता चारही बाजूचं काय करायचं, बेरीज करून घ्यायची. म्हणजे काय आहे ते उत्तरेचं परिमापचं 4a राहते. काय राहते, 4a राहते. फॉर्म्युला काय राहते, 4a. एक बाजू किती आहे आपल्याजवळ, 120 आहे. तर मग चार बाजू किती असणार, मग 12 चौक 48. म्हणजे आपलं परिमाप किती आलेला आहे, 480 मीटर आलं. किती आहे, 480 मीटर आलेलं आहे. मग आपल्याला काय म्हणून आलं याच्यात नाही, आता याच्यावर 5 फेऱ्या घेऊन आला म्हणते. किती वेळा, हे 480 मीटर किती वेळा जाते म्हणते, तो 5 वेळा जाते म्हणते. मग काय करायचं, गुन्हेला 480 गुन्हेला काय द्यायचं, 5. आपल्याला कायच्यात उत्तर कायच्यात दिलेलं आहे, किलोमीटरमध्ये दिलं आहे. तर मग काय करायचं, भागीला काय द्यायचं, 1000 द्यायचं. कारण की हे मीटरमध्ये आहे. 1000 दिलं तर काय होणार, मग ते किलोमीटरमध्ये येऊन जाणार. ठीक आहे, मग द्यायचा भाग. आता 0 ने 0 कॅन्सल झाला. 5 1 5 5 2 किती झाले, 10. डबल बे 1 बे, बे 2 4 बे चौक 8. किती आलं मग इथं, 24/10. म्हणजे उत्तर किती येणार मग आपलं, 2.4 किलोमीटर. उत्तर किती आहे मग आपलं, 2.4 किलोमीटर. हे आपलं ॲन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी म्हणते 8 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती. काय म्हणते, समभुज चौकोनाच्या. ठीक आहे, समभुज चौकोनाचा म्हणते. तर काय राहते, समभुज चौकोन असा राहते. ठीक आहे, याच्या काय राहते, साऱ्या बाजू काय राहते, समान राहते. काय राहते, समान राहते. आणि इथून आपण असं एक डायगोनल टाकत असतो, म्हणजे कर्ण टाकतो, असा कर्ण टाकतो. हे काय एकामेकाचे काय राहते, लंब राहते. तर आपल्याला तेच दिलेलं आहे. हा काय आपला समभुज चौकोन आहे. तर विचारलं, मग आता विचारलं काय, याचा फॉर्म्युला काय राहते, क्षेत्रफळ काढायचा. काय राहते, हाफ म्हणजे अर्धे, कर्ण 1 गुन्हेला काय राहते, कर्ण 2. हा राहते आपला फॉर्म्युला. म्हणजे कर्ण काय राहते, हा एक, हा कर्ण आणि हा दुसरा कर्ण. पहिला कर्ण किती दिलेला आहे आपल्याला, 8 सेंटीमीटर, आणि दुसरा किती दिलेला आहे, 12 सेंटीमीटर दिलेला आहे. बस आपल्याला ठेवून द्यायचं. आता बघा, कर्ण 1 किती आहे, 8 गुन्हेला कर्ण 2 किती आहे, 12 भागीला काय देऊन द्यायचे, 2 द्यायचा. किती येते उत्तर मग आपलं, क्षेत्रफळ किती येतं, बे 1 बे, बे चौक 8 12 चौक किती झाले, 48. म्हणजे किती येणार उत्तर, 48. किती, 48 चौरस सेंटीमीटर. हे आलं आपलं उत्तर. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक घड्याळ म्हणते शेकडा 25 रुपये नफ्याने विकले. ठीक आहे, जर त्या विक्री किमतीपेक्षा म्हणते 30 रुपये अधिक ते घड्याळ विकले असते तर किती म्हणते, 40% नफा झाला असता तर घड्याळीची मूळ किंमत किती. तर बघा आता आपण जर एक घड्याळ 25% नफ्याने विकून राहिलो, किती, 25% नफ्याने विकून राहिलो. ठीक आहे, नंतर काय म्हणते, ह्या 25%मध्ये आपण किती रुपये प्लस केले म्हणते, 30 रुपये प्लस केले म्हणते. तर आपल्याला नफा किती होऊन आला मग आता, 30 रुपये प्लस केल्यावर 40%चा किती होऊन आला, 40%चा नफा होऊन आला. तर आपल्याला विचारलं त्या घड्याळीची किंमत किती. तर बघा मग इथं टक्क्यामध्ये किती नफा होऊन आला, 40 मायनस काय करायचं, 25. म्हणजे आपल्याला एकूण इथे टक्क्यामध्ये किती नफा होऊन आला, 15%चा. आणि आपल्याला 15%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 30 दिलेली आहे. किती दिलेली आहे,
30, तर मग काढायची काय 100ची व्हॅल्यू गुणिले 100 भागिले काय राहते 15 द्यायचा. आता भाग तोडाचा 15 एक 15, 15 दुनी 30, म्हणजे आपलं उत्तर किती येते 200. तर घड्याळीची मूळ किंमत किती असेल 200 रुपये असेल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 100चे 100% किती म्हणजे 100चे 100% म्हणजे किती आपल्याला काढायला सांगितलं. बघा आता 100 रुपये आहे, त्याचे 100% काढल्यावर किती येते, टक्के आहे म्हणून खाली काय आहे 100 घ्यायचे. 100 100 कटले तर उत्तर किती येते मग आपला 100. 100चे 100% किती येते 100 रुपये येते. ठीक आहे, 100चे 100% 100 रुपये. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, राम आणि श्याम असे दोनच उमेदवार म्हणते ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते म्हणते. रामला म्हणते एकूण मताचे 30% मत पडले, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मतं कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला म्हणजे हरला म्हणते. तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले म्हणते. आपल्याला एकूण मतदान काढायचं आहे. बघा आता किती जण आहे, राम आणि श्याम आहे. काय आहे, राम आहे आणि हा श्याम आहे. रामले म्हणते 30% मत भेटले म्हणते. रामले जर 30% मत भेटले असतं तर श्यामले किती भेटत असेल मग 100% मत आहे आपलं, तर श्यामले किती भेटले असतं 70% मत भेटले असेल. नंतर काय म्हणते, राम हा म्हणते श्यामपेक्षा म्हणते 260 मतं म्हणजे 260 मतं हे काय कमी मिळाले म्हणते रामले. तर मग कितीचा फरक आहे टक्क्यामध्ये, 70 - 30 किती टक्के, 40% कम मिळाले. रामले श्यामपेक्षा किती टक्के कम मिळाले, 40%. परंतु हे 40% किती मताच्या बरोबर सांगितले त्यानं, 260 मताच्या बरोबर सांगितले. तर विचारलं काय मग आपल्याला 100% मग काय करायचं, 100ची गुणाकार भागिले 40 किती येते मग उत्तर आपलं 0 न 0 कॅन्सल झालं. ठीक आहे, 4 × 24 उरले किती इथं 2, 4 × 5 = 20, उत्तर किती 1 0 इथं लावून द्यायचं. उत्तर किती आहे मग आपलं 650. मग मतं किती होते ते 650 मतं होते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, काय म्हणते 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10%च्या दराने सरळ व्याजाने व म्हणते 1000 रुपये रक्कम 2 वर्षाकरिता दशादशे 10%च्या वार्षिक चक्रवाढ व्याजाने दराने गुंतविलेस. ही दोन्ही गुंतवणुकीत मिळणाऱ्या व्याजाचा रकमेमध्ये किती फरक असेल म्हणते. ठीक आहे, आपल्याला फरकच विचारला. बघा आता एक रक्कम म्हणते सरळ व्याजाने आहे, दुसरी काय म्हणते चक्रवाढ व्याजाने. ठीक आहे, एक सरळ व्याज दुसरी काय म्हणते चक्रवाढ व्याज, अशी दोन रक्कम गुंतवली म्हणते. तर पहिली रक्कम काय म्हणते 1000 रुपये रक्कम आहे, किती 10% दर आहे, किती वर्षासाठी 2 वर्षासाठी, भागायला काय राहायचे 100. नंतर काय म्हणजे चक्रवाढ व्याजवर काय राहते, चक्रवाढ व्याजचं काय राहते काढा लागते. तसंच किती 10वर किती येऊन राहिले म्हणते, 10वरून काय आता 10% दर आहे, किती आहे 10% दर आहे. 100 घ्यायचे खाली 0 0 कॅन्सल, 10वरून किती होऊन राहिले म्हणते 11 होऊन राहिले, किती वर्षासाठी 2 वर्षासाठी. ठीक आहे, 10वरून 11 तर मग किती येते 100 होते, ते किती झाले म्हणते 121 झाले. तर इथे किती रक्कम किती आहे रक्कम इथं दिलेली 1000 दिलेली, तर इथे 0 वाढवायचा, इथे 0 वाढवायचं, म्हणजे आपल्याला व्याज किती भेटून राहिलं इथे एकूण 210 रुपये भेटून राहिले. किती भेटून राहिलं 210 रुपये. आणि इथं सरळ व्याज काढलं 2 वर्षात किती भेटून राहिलं आपल्याला 0 न 0 कॅन्सल, किती आलं 200 आलं. ठीक आहे, इथं 200 आलं आणि इथं 210 आलं आणि आपल्याला विचारला काय दोघांमधला फरक विचारला. बघा 210मधून 200 मायनस केलं तर कितीचा फरक येऊन राहिला दोघांमध्ये 10 रुपयाचा. कितीचा येऊन राहिला 10 रुपयाचा येऊन राहिला. ठीक आहे, तर मग उत्तर काय मग आपलं 10 रुपये आहे. याच्यानंतर जर तुम्हाला जर वेगळ्या पॅटर्न करायचं तेही करू शकतो आपण. कसं करायचं मग नंतर जर करायचं असलं तर कसं करायचं, शॉर्ट ट्रिकमध्ये करू आपण. शॉर्ट ट्रिकमध्ये करायचं तर कसं करायचं पाच. आता काय आहे चक्रवाढ व्याजाचा काय ठेवायचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, काय ठेवायचा 2:1 ठेवायचा, काय ठेवायचा 2:1 हे लक्षात ठेवायचं. आता हे 2 काय राहते आपलं सरळ व्याज राहते, काय राहते सरळ व्याज राहते, आणि हे जेवढं हे काय राहते फरक राहते, काय राहते फरक राहते. मग आपल्याजवळ रक्कम किती आहे आपल्याजवळ एकूण किती आहे 10 म्हणजे 1000 रुपये रक्कम आहे, आणि आपल्याला किती भेटून राहिले इथं
1 भेटून राहिलं, म्हणजे फरक किती आहे आपला एकचा, तर बस एकचं काढून घ्यायचं, भागायला काय द्यायचं 100. म्हणजे किती रुपयाचा हे आपल्याला फरक भेटणार आहे, 100 न 100 कॅन्सल झाले. उत्तर किती आलं मग 10 रुपये. हे वापरू शकता, फक्त हे लक्षात पाहिजे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय म्हणते एका आगगाडीचा वेग म्हणते ताशी 108 किलोमीटर इतका आहे, तर त्या आगगाडीचा वेग किती मीटर प्रति सेकंड आहे. म्हणजे आपल्याला काय किलोमीटरमध्ये दिलेला आहे, मीटर प्रति सेकंडमध्ये काढायचा आहे. तर काय किलोमीटरमध्ये किती आहे, 108 किलोमीटर आहे. ठीक आहे, 108 किलोमीटर आहे. ते मीटर प्रति सेकंडमध्ये कसं काढत असतो मग आपण, 8 बटे काय 18 ना 5 बटे म्हणजे 518 आपण याला भाग देत असतो. तर भाग द्यायचा आता काय, 9 दुने 18, 9 एक 9, 9 दुने 18, बे एक बे, बेसक 12, 6 पंच 30, म्हणजे किती उत्तर आहे मग आपलं 30 मीटर प्रति सेकंड. उत्तर किती आहे मग आपलं 30 मीटर प्रति सेकंड. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय म्हणते एक रेल्वे गाडी म्हणते 30 किलोमीटर तास वेगाने गेल्यास, म्हणजे 30 किलोमीटर तास वेगाने विरुद्ध दिशेने 20 किलोमीटर तास वेगाने धावत असणाऱ्या एका व्यक्तीला 20 सेकंदात ओलांडते, तर रेल्वे गाडीची लांबी काढा. काय काढायचं आपल्याला, रेल्वे गाडीची लांबी काढायचं. बघा आता काय, एक 30 किलोमीटरनं चालली आणि एक विरुद्ध दिशेने काय म्हणणार ते 20 किलोमीटर घेऊन आले, तर मग काय होणार अशा वेळेस प्लस होऊन जाणार. काय होणार, ह्या दोघांची ॲडिशन, म्हणजे किती चाललं ते एकूण स्पीड किती आहे 50 किलोमीटर आहे. ठीक आहे, आता 50 किलोमीटर आपल्याला काय करायचं 20 सेकंदात पार करून आले, तर आपल्याला काय करायचं किती वेळ लागणार म्हणते, किती मीटर पार करणार ते काढायचं 20 सेकंदात. मग काय करायचं 50 किलोमीटरनं भागायचा. हे काय किलोमीटर आहे, हे काय इथं सेकंदमध्ये दिलेलं आहे, तर मग काय करायचं याले किलोमीटरले मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं 518 भाग द्यायचं दिलाचं. आता किती येतं उत्तर मग आपलं, 9 18, बे एक बे, म्हणजे इथे किती आहे 5 5 25, इथं उत्तर किती आलं मग इथं 2500 छेद किती आला 9. आता भाग द्यायचं, तर किती येते मग आता भाग दिलेलं 9 दुने 18, किती उरले मग इथं 7 उरले, किती उरले 7 उरले, 9 7 63 उरले, किती मग डबल 7, 9 7 63 डबल 7 उरले, म्हणजे 9 7 63, 9 7 63, म्हणजे आपलं उत्तर कसं राहणार त्याच्यातनी पॉईंटमध्ये येणार. काय म्हणजे पॉईंटमध्ये येणार आहे ते उत्तर, कशाने येणार पॉईंटमध्ये. परंतु आपण ॲप्रॉक्स व्हॅल्यू किती मानायची तिथं ऑप्शनमध्ये, जर ऑप्शनप्रमाणे केली तर किती मानायची, आसपास व्हॅल्यू कोणती दिसून आली मग आपल्याला 277. उत्तर किती आहे मग आपलं 277 आहे. ठीक. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 6 माणसे म्हणते 6 तासात 6 मैल चालतात, तर एक माणूस 3 तासात किती मैल चालणार, हा विचारला आपल्याला क्वेश्चन. काय म्हणते 6 माणूस 6 तासात किती मैल म्हणते 6 मैल चालला, तर आपल्याला म्हणते एक माणूस 3 तासात किती मैल चालणार हे आपल्याला काढायचं आहे. बघा आता 6 न 6 कॅन्सल होते सगळं, 6 एक माणूस 6 न 1 तासात किती मैल चालला 1 मैल चाललेला आहे. बस लक्षात ठेवायचं किती, एक माणूस 1 तासात किती चालला 1 मैल चालला, तर एक माणूस 3 तासात किती मैल जाणार मग तो 3 मैल जाणार, किती 3 मैल. तर उत्तर किती मग आपलं 3 आहे. किती आहे 1 तासात 1 मैल चालला, तर 3 तासात किती मैल चालणार मग तो 3 मैल जाणार. ठीक आहे, उत्तर आहे मग आपलं 3 मैल. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, काय म्हणते रमेश आणि राजेश दोघे मिळून एक काम म्हणते 2 दिवसात पूर्ण करतात. रमेश एकटा ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करतो, तर राजेश ते एकटा काम किती दिवसात पूर्ण करायला आपल्याला विचारलं. काय म्हणते रमेश, काय आहे रमेश आहे प्लस काय म्हणते राजेश आहे म्हणते, हे दोघं मिळून काम किती दिवसात पूर्ण करते म्हणते 2 दिवसात. किती 2 दिवसात. रमेश हा काय म्हणते रमेश एकटा काम किती दिवसात पूर्ण करते 6 दिवसात. किती 6 दिवसात पूर्ण करते. तर म्हणते राजेश एकटा काम किती दिवसात पूर्ण करेल, आपल्याला राजेशचं काढायचं आहे. मग काय करायचं,
ह्या दोन संख्येचा काय करायचा, लसावी घ्यायचा. किती येते मग 6, 2चा लसावी किती येते, 6च येते. मग भाग द्यायचा, म्हणजे याची कार्यक्षमता काढायची. किती येते मग 2 6ले भाग, 6ले 2 भाग दिले तर किती येते, 2 6, 3 आली. दोघं मिळून कार्यक्षमता किती आहे, 3 आहे. आणि जर आता राजेशची एकट्याची कार्यक्षमता काढली तर 6ले भाग दिले तर 1. राजेशची किती आहे, 1 आहे. आपल्याला काढायची काय, आपल्याला हे काय रमेश आहे ना, रमेशची कार्यक्षमता किती आहे, रमेशची कार्यक्षमता किती आहे आपल्याला येऊन आली, 1 येऊन आली. राजेशची काढायची तर मग काय करायचं, याची तो 3मधून 1 मायनस करायचं. हे किती येते मग राजेश 4. राजेश किती कार्य करून आला, 2 करून आला. कार्यक्षमता किती आहे राजेशची, 2 आहे. तर किती काम आहे, 6 काम आहे. आपल्याला 2 करायला किती वेळ लागेल मग त्याला, 3. किती लागणार, 3 दिवस लागणार. किती दिवस लागणार मग, 3 दिवस. उत्तर आहे मग आपलं 3 दिवस. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 2.5 किलोग्रामचे 500 ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती म्हणते. गुणोत्तर काढायला सांगितलं. काय 2.5 किलोग्राम आहे, किलोग्राम आहे. त्याला काय करायचं, पहिले ग्राममध्ये कन्वर्ट करायसाठी काय करत असतो आपण, 1000नं गुणत असतो. नंतर म्हणते 500 ग्राम, हे काय सर्व 500 ग्राममध्ये आहे, 500 ग्राममध्ये आहे. तर आता काय करायचं, याचं गुणोत्तर काढायचं आहे. बघा आता हे पॉईंट आहे, ते एक घर इथं, एक घरानंतर पॉईंट आहे, तर एक शून्य खाली देऊन द्यायचं. बघा आता ह्या 0 आणि 0 कॅन्सल झालं. आता पाहायचं, इथं सर्व कॅन्सल झालं. इथं किती शून्य आहे, 2 शून्य आणि 2 शून्य किती झाले, कॅन्सल झाले. इथं 5 आहे, 5 1 5, 5 5 25. म्हणजे आपलं गुणोत्तर किती आलं, 5 1 आलं. गुणोत्तर किती आलं मग आपलं, 5 1. उत्तर आहे मग आपलं 5 1. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 2 संख्याचे गुणोत्तर म्हणते 8 5 आहे. ठीक आहे, 2 संख्याचे गुणोत्तर 8 5 आहे. मोठ्या संख्येमध्ये 8 मिळवले व लहान संख्येमधून 5 कमी केल्यास मोठी संख्या व लहान संख्याचे दुप्पट होते म्हणते. ठीक आहे, दुप्पट होते म्हणते, तर त्या संख्या शोधा म्हणते. तर बघा काय म्हणते, 2 संख्याचे गुणोत्तर किती आहे म्हणते, 8 5 आहे. म्हणजे 8 5, 8 x आहे एक संख्या, दुसरी 5 x आहे म्हणते. मोठ्या संख्येत म्हणते किती मिळवले म्हणते, 8 मिळवले. किती मिळवले, 8 मिळवले म्हणते. ठीक आहे, नंतर लहान संख्येतून म्हणते 5 कमी केले. ठीक आहे, लहान संख्येमधून 5 कमी केले. तर याचं मोठी संख्या काय म्हणते, नंतर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते म्हणते. हे लहान संख्या आहे, हे मोठी संख्या आहे. मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते. म्हणजे मोठी संख्या 2 होत असेल, 1 असेल तर लहान संख्या 1 असेल तर मोठी संख्या काय होऊन राहिली, 2 होऊन राहिली. ठीक आहे, मग काय करायचं, आता याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे, असा आता याला इथं गुणून घ्यायचं. 1 8 xले गुणाचं 8 x येते, प्लस 8ले गुणाला 8 येऊन जाते. ठीक आहे, आता इकडे गुणाचं 2ले 5 x गुणलं तर किती येते, 10 x येते. ठीक आहे, मायनस येतं, मायनस देतं, 5 2 10. ठीक आहे, आता बघायचं इकडे गेल्यावर हे काय होते, 10 x मधून मायनस 8 x केले तर किती होते, 2 x येते. ठीक आहे, हे बरोबर आहे. इकडे गेल्यावर काय होणार, हे प्लस होऊन जाणार, काय कारण की मायनस आहे इथं. ठीक आहे, मायनस इकडे मायनस होते, परंतु मायनस चिन्ह आहे म्हणून काय होऊन राहिलं, प्लस होऊन जाते. म्हणजे 10 आणि 18 किती झाले, मग 10 आणि 8 किती होऊन जाते, तर 18 होऊन जाते. मग बघायचं 1ची व्हॅल्यू किती येते, 1ची व्हॅल्यू किती येते मग 18/2. तर मग 1ची व्हॅल्यू किती आली, 2 9 18 किती आली, 9 आली. 1ची व्हॅल्यू किती आली, 9 आली. आपल्याला विचारलं काय, 2 संख्या कोणत्या होत्या, 8 x आणि 5 x होत्या. संख्या कोणत्या होत्या आपल्या, 8 x होत्या आणि 5 x होत्या. बस ह्या संख्याच काढायला सांगत. मग काय करायचं, 1ची व्हॅल्यू 9 आली तर 9 न गुणून टाकायचं. गुणून टाकायचं किती येते, 9 8 72 आणि ते 9 5 45. उत्तर किती आहे मग आपलं, 72 आणि 45. किती आहे, 72 आणि 45. संख्या कोणत्या होत्या, 72 आणि 45. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, काय म्हणते, 82 नंबरचा क्वेश्चन आहे. काय आहे, 3 4 5 6 या प्रमाणात असलेल्या लहानात लहान 4 अंकी
4 अंकी 4 संख्यांची सरासरी किती आहे विचारलं आपल्याला. तर बघा काय प्रमाण काय त्यांचं, 3 म्हणजे आहे किती आहे तिथं 3x 4x, म्हणजे काय आहे 3x 4x असं दिलेलं आहे. 4x नंतर काय आहे 5x, नंतर काय म्हणते 6x, अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहे. ठीक आहे. याच्यात काय म्हणते 4 अंकी संख्या पाहिजे, म्हणजे लहानात असलेल्या लहानात लहान 4 अंकी संख्या पाहिजे, म्हणजे येणं भाग जाणारे लहानात लहान आपल्याला 4 अंकी संख्या पाहिजे. आणि त्याची काय विचारले आपल्याला, सरासरी विचारले. तर कशी काढायची आता शॉर्टमध्ये सांगतो. पहिले कसं लक्षात ठेवायचं बघा. आता काय आता सरासरी काढत असतो, काय हे कंटिन्यू होऊन राहिलं म्हणजे सिरीज चालली नाही 3 4 5 6. मग अशा वेळेस काय करायचं, 3 आणि 4 6चं काय करायचं ॲडिशन करायची. काय करायचं 3 आणि 6ची ॲडिशन केली तर किती होऊन आले 9 होऊन आले. 3 आणि 6ची ॲडिशन केली तर 9 होऊन आले. भागेला काय द्यायचे 2, किती होऊन आलं मग इथं 4.5 येऊन आलं. किती होऊन आलं 4.5 म्हणजे 45 होऊन आलं. किती होऊन आलं म्हणजे समजायचं 45 होऊन आलं. आणि 45 हे कायनं भाग जात असते 9नं भाग जात असते. कायनं जाते 9नं भाग जाते. तर ऑप्शनमध्ये काय करायचं 9नं भाग जाणारी संख्या पाहायची. तर बघा आता ऑप्शनमध्ये कोणकोणत्या संख्या आहे, 1670 आहे. ठीक आहे. नंतर काय 1336 आहे. नंतर काय 1503 आहे. नंतर काय 7597 आहे. त्याच्यातून 9नं भाग जाणारी संख्या पाहिजे. 9नं भाग जाणारी 9चा भागचा नियम काय आहे, सर्व संख्याची बेरीज हे 9नं आपल्याला भाग गेली पाहिजे. तो आपला 9चा नियम आहे. तर बघा आता 1 आणि 6 किती 7, 7 आणि 7 14, 14ला 9नं भाग जाते का नाही, कॅन्सल झाली. नंतर माझं 3 आणि 3 6, 6 आणि 6 12, 12 आणि 1 13, 13ला 9नं भाग जाते का नाही, कॅन्सल झाली. नंतर हे 5, हे 9 कॅन्सल करायचे. ठीक आहे. 9नं भाग जाते 9 कॅन्सल करायचे. इथं किती आहे 7 आणि 7 14, 14 आणि 5 किती होते 19 होऊन राहिले. किती होऊन राहिले 19 होऊन राहिले. 19ला 9नं भाग जाते का, हे कॅन्सल झाले. मग हे 5 5 आणि 1 6, 6 आणि 3 9, म्हणजे 9ला 9नं भाग जाते काय जाते. तर मग आपलं उत्तर काय येणार आहे तिथं 1503 येणार आहे. किती येणार आहे 1503 येणार आहे. परंतु आपल्याला काय करायचं आता आपण थिअरीमध्ये कसं काढायचं, हे तर झाले ट्रिक. हां, आपण तसं डायरेक्ट उत्तर कसं काढायचं याचं ते पाहू. डायरेक्ट उत्तर कसं काढायचं, आता पहिली संख्या काय दिलेली आहे आपल्याला, अशा वेळेस काय करायचं पहिली संख्या पाहायची. पहिली संख्या किती दिलेली आहे आपल्याला इथं 3 दिलेली आहे. किती दिलेली आहे 3 दिलेली आहे. म्हणजे काय क्रमवार संख्या दिलेली आहे. मग पाहायचं किती आहे, सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती येते पकडायची आपण 1000 पकडायची. बा सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे. ठीक आहे. मग याला काय करायचं 3नं भाग द्यायचं. किती येते मग आता पाहायचं 3 त्रिक 9, नंतर काय येते तर 1 येते डबल, 3 त्रिक 9 डबल, इथं किती 1 येते. आता इथे किती बनून आले 10 बनून आले. 10मध्ये आपण किती प्लस करू, म्हणजे 3नं भाग गेला पाहिजे, म्हणजे 2 प्लस करायला लागेल. 10मध्ये किती प्लस करायला लागेल 2 प्लस करा, म्हणजे 3 चोक 12, म्हणजे 3नं डायरेक्ट भाग जाते. किती येऊन आली इथं 334 येऊन आली. म्हणजे आपली पहिली संख्या किती असन 1002 असन. पहिली संख्या किती असन आपली 1002 असन. आपण कितीनं गुणून राहिलो त्याला 334नं गुणून आलो होतं. मग शेवटली संख्या काढून घ्यायची. शेवटली संख्या 334नं गुणून घ्यायची. किती येते मग आपलं उत्तर इथं 6 चौक 24. ठीक आहे. उरले 2, 6 त्रिक 18 2 20, उरले डबल 2, 6 त्रिक 18 2 डबल 20, म्हणजे आपली शेवटली संख्या किती आली मग 2004 आली. मग आता काय करायचं, ह्या दोघा संख्याची ॲडिशन करायची. 1000 सरासरी काढून आला ना आपण, 1002 प्लस 2004 भागिले काय करायचं 2. किती येते मग 1002 प्लस 2004 केलं तर 3006 येते. किती येते 3006 भागिले 2. किती येते मग उत्तर 2 1 2, 2 5 10 0, 2 त्रिक 6. उत्तर किती आलं मग आपलं 1503 आलं. किती आलं उत्तर, सरासरी किती आहे मग त्या सर्व संख्यांची 1503 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, म्हणते रामची 5 विषयातील गुणांची सरासरी किती आहे, म्हणते 60.6 असून उरलेल्या 2 विषयात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयाची सरासरी किती म्हणते विचारलं आपल्याला. बघा 5 विषयाची सरासरी किती दिलेली आहे आपले 60.6 दिलेली आहे. आणि 2 विषयामध्ये गुण किती मिळाले आहे त्याचे, 2 विषयात गुण किती आहे 173 आहे. तर आपल्याला विचारले काय पूर्ण 7 विषयाची सरासरी विचारली. तर बघा 5 विषयाची सरासरी एवढी दिली, तर मग काय करायचं आता याचे एकूण गुण काढायचे. गुण काढायचं काय करायचं मग आपण 5नी इथं गुणून टाकायचं. 5 जणांचे दिलेले आहे तर 5नं गुण करायचं. इथं पॉईंट आहे तर पॉईंट देऊन द्यायचं. 5 1 5, 5 2 10, 2 1 2,
बेत्रिक 6 बेत्रिक 6 म्हणजे याचे गुण किती भेटले एकूण यांले 330. 5 जणांले गुण किती भेटलेले आहे 330 आणि 2 जणांले गुण किती भेटले 173. मग काय करायचं याची ॲडिशन करून घ्यायची. किती करायची याची ॲडिशन 303 आणि 173ची ॲडिशन केली तर किती येते मग आपला 3 आणि 3 6 आणि 1 7 हे किती आलं 4. किती आलं 7 जणांची गुण किती भेटले मग 7 जणाले 476 भेटले. तर 7 जणांची आपले एकूण लोक किती होते म्हणजे 7 जण होते. किती भेटून आले एकूण गुण 476 भेटून आले. त्याची सरासरी काढायसाठी काय करायचं असतं मग आपण एकूण गुण भागिले जेवढे लोक आहेत तेवढे भागिले देऊन द्यायचे. आणि किती येते भाग दिल्यावर 6 1 6 साईन 7 किती होते 42. साईन 7 42 उरले किती मग 5. 7 8 किती होते 56. 7 सकम सॉरी किती येतं 7 सकम किती होते 42 होते. डबल उरले किती येतं 5. 7 8 7 8 किती होते 56 होते. किती होते 56 होते. म्हणजे उत्तर किती आलं मग आपलं 68 आलं. सरासरी किती आहे मग ते 7 जणांची 68 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय. आता इथं आपल्याला व्हॅल्यू दिलेला डायरेक्ट काय दिलेला वर्गमुळात किती आहे 225 आहे. नंतर भागिले काय 11 आहे गुणेला 14 आहे. नंतर भागिले किती आहे म्हणते अंडररूट 225 आहे. नंतर गुन्हेला किती आहे म्हणते 11 आहे म्हणते. भागिले किती म्हणते अंडररूट 196 आहे. ठीक आहे 196 आपल्याला असं दिलेलं आहे. तर याचं उत्तर किती येणार आहे म्हणते बघा. आता बघा हे अंडररूट 225 अंडररूट 225 तर कॅन्सल होऊन आले. 11 आणि 11 कॅन्सल होऊन आले. आता हे कायचं स्क्वेअर येते 196 वर्गमुळात आहे. तर 196 कायचा स्क्वेअर येते 14चा येते. हे कॅन्सल होऊन झाले. इथं 14चा स्क्वेअर आहे. हे 14 आणि 14 कॅन्सल झाले. तर म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे इथं सर्व भाग गेल्यावर 1 येणार आहे. किती आहे 1 येणार आहे. उत्तर किती आहे मग आपलं 1. ऑप्शनमध्ये आहे का 1 नाही. ठीक आहे बघा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेलं आहे वर्गमुळामध्ये अशी वर्गमुळात संख्या दिलेली आहे. ठीक आहे काय आहे 0.82 प्लस किती आहे 343 प्लस 0. किती आहे 95 हे काय दिलेलं आहे खाली दिलेलं आहे 0.37 प्लस किती आहे 0.73 प्लस किती आहे 0.20 हे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं सर्वांची काय करायचं बेरीज करून घ्यायची. पहिले काय करायचं बेरीज करून घ्यायची. आता याची बेरीज करायची याची बेरीज करायची. किती येते पाहता आता काय 343 नंतर काय 0.82 नंतर काय 0.95 याची बेरीज केल्यावर किती येते 5 आणि 5 किती होते 10 0 हातचाला 1 10 18 18 आणि 4 किती होते 22 2 हातचाला 1 इथं पॉईंट आहे तर पॉईंट देऊन देतात 3 आणि 1 किती झाले 4. ठीक आहे इथे किती आले मग आपले इथं बेरीज केली तर वरच्याची बेरीज किती आली एकूण नाही तर 22 2 येणार नाही. इथे किती येणार मग 5 येणार. ठीक आहे 5 येणार. मग आपलं वरच्याची बेरीज केली तर किती आली आपली वरच्याची बेरीज एकूण वरच्याची बेरीज आली आहे आपली 5.2 आलेली आहे. किती आहे 5.2 आली. आता खालच्याची करायची तशीच बेरीज. तर बघा काय इथं 0.37 आहे नंतर काय 0.73 आहे नंतर 0. किती आहे 20 आहे. याची ॲडिशन केलं तर किती येते 7 आणि 3 किती येते 10 0 हात चाले 1 3 आणि 7 किती होते 10 आणि 3 किती होते 13 1 पॉईंट नंतर घरा म्हणजे इथं किती आलं आपलं 1.13 आलं. किती आलं इथं 1.13 आलं. आता पहा हे पॉईंट तर कॅन्सल होऊन जातं. ठीक आहे मग आता इथं का 13 52 आणि 13 आहे तर भाग देऊन द्यायचा 13 का 13 13 चौक 52 म्हणजे आपण एक व्हॅल्यू किती आली अंडररूटमध्ये 4 आलेली आहे. किती आलेली आहे 4. तर बघा मग आता अंडररूट 4 कायची व्हॅल्यू येते 2ची कायचा स्क्वेअर आहे 4 2चा. तर उत्तर काय मग आपलं 2 आहे. ठीक आहे बघा. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 1/8 मध्ये 1/8 किती वेळा मिळवावेत
म्हणजे बेरीज आपली किती म्हणते 5 येईल म्हणते. तर अशा वेळेस काय करायचं, 5मधून काय करायचं 108 मायनस करून घ्यायचं म्हणजे आपलं उत्तर निघून जाते. तर बघा आता 5मधून 108 मायनस केलं तर किती होऊन आलं, 5 8 40मधून 1 मायनस केलं तर किती होऊन आलं 39. किती होऊन आलं 39/8. मग आपण किती मिळवले असेल त्याच्यातनी, हे राहतं वरचं उत्तर म्हणजे आपण ना 39 मिळवले असेल त्याच्यातनी. 39 वेळा 1/8 मिळवल्यावर आपलं उत्तर किती येते 5 येते. मग उत्तर आहे आपलं 39. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 548 स्टार 2 या संख्येला 12ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, हे विचारलं आपल्याला. बघा किती आहे 548 इथं स्टार दिलेला आहे, ठीक आहे. नंतर 2 कितीने भाग गेला पाहिजे म्हणते 12ने भाग निशेष भाग जातो तर ह्या स्टारच्या जागी कोणता अंक येईल. 12चा नियम काय म्हणते 3 आणि 4 भाग गेला पाहिजे म्हणते. कितीनं 3 आणि 4 भाग गेलेला पाहिजे म्हणते. तर पहिले पाहायचा 3चा नियम पाहायचा. कायचा पाहायचा 3चा नियम काय म्हणते आपल्याला, सर्व अंकाची बेरीज काय म्हणते 3 भाग गेली पाहिजे म्हणते. बघा आता किती आहे तर 4 आहे आणि 5 आहे. 4 आणि 5 किती होते 9. 4 आणि 5 9. 9ले 3 भाग जाते काय, हे झालं कॅन्सल, दोन्ही अंक झाले कॅन्सल. उरले किती इथं 8 इथे किती येते 8 आणि 2 उरले. किती 8 आणि 2 किती झाले 10, ठीक आहे. आता 10मध्ये आपण किती ठेवू म्हणजे स्टारच्या जागी किती ठेवू जेणेकरून आपलं म्हणजे शेवट म्हणते 4 भाग गेला पाहिजे. आता पाहायचं आता 12 आता 10 आहे. 10मध्ये जर आपण 2 ठेवले, ठीक आहे. 10 आणि 2 किती होते 12. 12ला 3 भाग जाते ना. आता 10मध्ये आपण 2 ठेवले, ठीक आहे. इथं किती होते मग 22 होणार, ठीक आहे. 22ले 4 भाग जाते काय, नाही जात. तर मग आपण 2 घेऊ का तिथं, नाही घेऊ. मग 2 घेऊ का आपण तिथं, नाही, हे कॅन्सल झालं. नंतर 10च्या जागी आपण किती ठेवू म्हणजे 3 भाग जाणार. 3 नाही ठेवू शकत, 4 नाही म्हणजे 5 ठेवू शकतो. किती मग इथं 15 येणार. 15ला 3 भाग जाते काय, जाते, ठीक आहे. 3 15ला भाग देणार ना, जाते. तर मग आता 10च्या जागी आपण इथं स्टारच्या जागी इथं काय ठेवू मग 5 ठेवू म्हणजे इथे किती झाले 52. 52ले 4 भाग जाते काय, 4 1 4 4 3 12 म्हणजे 52ले 4 भाग देते. मग स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे 5 येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे त्याच्यातनी 5. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 51 प्लस किती 52 प्लस किती 53 प्लस 54 प्लस असं डॉट डॉट डॉटपर्यंत कुठपर्यंत आहे प्लस 100. आपल्याला काय करायची, ह्या संख्येची सर्वांची बेरीज काढायची. तर अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस पहिले 1 ते 100पर्यंत बेरीज काढायची. किती 1 ते 100पर्यंत बेरीज काढायची. 1 ते 100पर्यंत बेरीज किती काढायची, कशी काढायची मग 100 फॉर्म्युला लागते काय राहते n प्लस 1 भागिले 2 तेच लावून द्यायचं. 100 प्लस 1 केलं तर किती येते 101 भागिले 2 किती येते. मग आपलं उत्तर येतं 2 1 50. 50 गुणिले 101 केलं तर किती होणार इथं 5 किती होणार 50 किती होणार 50 येऊन त्याची बेरीज. नंतर काय करायचं आता 51पर्यंत दिलेलं आहे. मग काय करायचं 1 ते 50पर्यंत काढायची. किती 1 ते 50पर्यंत किती येते 1 ते 50पर्यंत 50 गुणिले काय करायचं 51 भागिले 2 2 1 2 2 4 2 10 25 1 25 उरले किती 2 25 5 125 2 किती झाले 127 किती झाले 127 झाले. आता पहा 1 ते 100पर्यंत आपल्याला किती आहे 50 आहे बेरीज. नंतर 1 ते 50मध्ये किती आहे 1275 आहे. मग विचारलं का आपल्याला 51 ते 100पर्यंत म्हणजे आपण 1 ते 100 ची बेरीज 1 ते 50मधून मायनस म्हणजे 1 ते 100मधली 1 ते 50मधली बेरीज आपण 1 ते 100मध्ये मायनस केली तर आपलं उत्तर येऊन जाते म्हणजे 51 ते 100पर्यंत येऊन जाते. किती येते मग उत्तर 5. 10तून 5 गेले किती उरले 5 उरले, ठीक आहे. हातचा आला 1, ठीक आहे. 15तून 8 गेले किती उरले 7 उरले, हातचा आला डबल 1. नंतर 10तून 3 गेले किती उरले 7 उरले, हातचा आला 1. 5तून 2 गेले किती उरले 3 उरले. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं 3775. उत्तर किती आहे 3775. म्हणजे इथून एवढी बेरीज किती आहे आपली 3775 आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, काय म्हणते 126 काय आहे 126 भागिले काय आहे 54, हे बरोबर काय म्हणते 701च्या बाजू 701च्या बरोबर आहे म्हणते. तर एकची व्हॅल्यू किती आहे म्हणते. तर काय करायचं मग अशा वेळेस तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार किती येते 126 गुणिला काय ते एक्स बरोबर किती येते 54 गुणिला काय ते 7. मग काय ते एक्स बरोबर काय येणार इथं 54 गुणिला काय आहे 7 भागिले काय 126. द्याचा भाग आता 9 सक 54, 9 एक 9, 9 चौक 36, 7 एक 7, 7 दुने 14, बेक बे बेत्रिक 6. म्हणजे आपल्या एक्सचं व्हॅल्यू किती आलेली आहे 3 आलेली आहे. किती आलेली आहे 3. उत्तर आहे आपलं 3. तीन आलेले. किती आलेले आहे 3. 3 ते 40 पर्यंत येणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे म्हणते. काय विचारलं 3 ते 40. 3 ते 40मध्ये तर पाहायचं आता 1 ते 40 पर्यंत पहिले काढायचं. 1 ते 40 पर्यंत बेरीज काढून घ्यायचं. कसं काढायचं इथं फॉर्म्युलाच लागते. काय आहे एन प्लस 1 भागिले काय ते 2. ठीक आहे. आता 40 आहे. 40 किती एन झालं 40 प्लस 1 घ्यायला तर 41 भागिले काय 2 बेकबे बेदुनी 4. किती आलं मग इथं 800 बेकबे बेदुनी 4. म्हणजे इथे किती आला 820 आला. किती आला 820. 1 ते 40पर्यंत आपल्याला बेरीज किती दिलेले 820. परंतु आपल्याला विचारलं काय 3 ते 40. त्याच्या याच्या अगोदर किती अंक असेल मग 1 असेल 2 असेल. तर 1 आणि 2ची बेरीज किती येणार आहे 3 येणार आहे. तर मग काय करायचं 3 याच्यातून मायनस करायची. किती येते उत्तर मग आपलं 817 येऊन आले. किती येऊन आलं 817 येते. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे 125 काय आहे 125चा स्क्वेअर मायनस काय आहे 125चा स्क्वेअर मायनस काय आहे 112चा स्क्वेअर. ह्याच्यात विचारलं काय आपल्याला वजाबाकीमधील दशम स्थानातील अंक कोणता. तर काय कसं काढायचं शेवटमध्ये पाहायचं 5चा स्क्वेअर करायचा. शेवटला अंक 5चा स्क्वेअर किती येते 5 येते. ठीक आहे. नंतर शेवटला अंक पकडायचा 2, 2चा स्क्वेअर किती येते 4 येते. मग काय करायचं 5 आणि 4 मध्ये कितीचा फरक येऊन आला 1चा. तर उत्तर किती आहे मग आपलं 1. उत्तर किती आहे मग 1 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका घराच्या बांधकामासाठी म्हणते एकूण खर्च किती आला म्हणते 87,14,530 रुपये आला. त्यापैकी प्लॉटसाठी म्हणते 24,72,615 रुपये व बांधकामासाठी म्हणते 50,43,720 रुपये लागले. तर उरलेली रक्कम मजुरासाठी खर्च किती आले. मग आपल्याला काय करायचं मजुरासाठी किती खर्च आला. आपल्याला एकूण बांधकामासाठी किती आला बांधकाम म्हणजे आपण बांधकाम केलं त्याच्यासाठी एकूण खर्च किती आलेला आहे म्हणते इथं 87,14,530 किती आलेला आहे 87,14,530 आला. त्यामध्ये प्लॉट आला. प्लॉटसाठी किती खर्च आला एकूण 24,72,615 आला. किती आला प्लॉटसाठी एकूण खर्च किती आला 24,72,615 आला. नंतर बांधकाम साहित्य म्हणजे जेवढं आपण साहित्य खरेदले त्याच्यासाठी किती आला खर्च एकूण 50,43,720 खर्च आला. किती आला 720 खर्च आला. आणि एकूण बांधकामासाठी आपल्याला एवढा आला. मग काय करायचं एवढे हे प्लॉट प्लस बांधकामाचे आपल्याला साहित्याचं काय करायचं ॲडिशन करायचे. काय करायचं ॲडिशन करायचे. म्हणजे आपण इथं बेरीज केली तर किती एकूण येऊन आला प्लॉट आणि बांधकामासाठी आपल्याला पैसे किती येऊन आला 5, 3, नंतर 7 आणि 6 किती झाले 1300, 3 हातचाला 1, 6, नंतर 7 आणि 4 1100, 1 हातचाला 1 इथं 5 आणि इथं किती 7. म्हणजे आपलं एकूण इकडे किती खर्च आला आपला 75,16,335 आणि आपल्याला एकूण बांधकामासाठी किती खर्च आला एवढा. तर मग काय करायचं त्याच्यातून मायनस करायचं. म्हणजे आपल्याला एकूण मजुराचा खर्च निघून जाते. याच्यातूनही मायनस करायचे. किती येऊन आलं मग उत्तर 16,335. याच्यातून मायनस केल्यावर किती होतं उत्तर बघा. आता 10तून 5 गेले तर किती होते 10तून 5 गेल्यावर किती होऊन आले 5 उरून आले. हातचा 1 देऊन द्यायचा. 13तून डबल
4 गेले, 13तून 4 गेले किती उरून आले 9 उरून आले. हातचं इथं डबल देऊन द्यायचं. बघा 5तून 4 गेले किती उरून आले 1 उरून आला. ठीक आहे, हातचा द्यायचा काय नाही. तर 14तून 6 गेल्यावर किती उरते 8 उरते. ठीक आहे, हातचा देऊन द्यायचा इथं. 11तून 2 गेल्यावर किती उरते 9 उरते. ठीक आहे, नंतर 11 घेतलं होतं आपण इथं एक हातचा देऊन द्यायचा. 7तून 6 गेले तर किती उरते 1 उरून आला. 8तून 7 गेले किती उरून आला 1 उरून आला. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 11, 98, 195. म्हणजे मजुरासाठी एकूण खर्च किती आला आहे 11, 98, 1995, 195. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय रोमन लिपीत किती संख्या चिन्हे आहेत म्हणते. काय रोमन लिपी, हे रोमन लिपी राहते, त्याच्यात किती संख्या चिन्ह असते लिपीमध्ये. रोमन लिपीमध्ये राहते एकूण संख्या चिन्ह 7 राहते. रोमन लिपीमध्ये एकूण संख्या चिन्ह किती राहते 7. आता कोणकोणते राहते ते लक्षात ठेवायचे. काय आहे आय राहते, काय राहते आय, नंतर आय नंतर काय येते व्ही राहते, व्ही नंतर काय येते एक्स येते, एक्स नंतर काय येते यल येते, यल नंतर काय येते सी येते, सी नंतर काय येते डी येते, डी नंतर काय येते एम येते. ठीक आहे, आता हे आय काय राहते 1 राहते, व्ही काय राहते 5 राहते, एक्स काय राहते 10 राहते, यल काय राहते 50 राहते, सी काय राहते 100 राहते, नंतर डी काय राहते 500 राहते, एम काय राहते 1000 राहते. हे करायचं लक्षात ठेवून द्यायचं आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे संख्या मालेतील प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा म्हणते. ठीक आहे, काय 5, 25, 61. आता 5 याच्यात नाही कोणतं उत्तर येते 5, 25, 61. ठीक आहे, 5, 25, 61 आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर कोणती संख्या येणार ते काढायची आहे. तर बघा आता 5मध्ये किती प्लस झालेलं आहे इथं 20 प्लस झालेलं आहे. ठीक आहे, नंतर इथे किती प्लस झालेलं आहे 36 प्लस झालेलं आहे, किती 36. आता इथे किती प्लस होणार म्हणजे आपलं उत्तर येणार. बघा आता 20मध्ये किती प्लस झाले 36 आले 16 प्लस झाले. ठीक आहे, मग 36मध्ये किती करायचे 16 प्लस केल्यावर किती येणार आहे इथं 42, इथं 52. किती येणार 52. मग 61मध्ये काय करायचे 52 प्लस करून घ्यायचे. 61 आणि प्लस 52 तर किती उत्तर येणार आहे मग आपलं 113 येणार आहे. किती आहे 113. आन्सर किती आला मग आपलं 113. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय आहे 2, 8, 9. काय आहे 2, 8, 9 नंतर काय आहे 27 नंतर 28. तर इथं प्रश्न ठिकाणी काय येणार आहे. ठीक आहे, ते आपल्याला विचारलं तर काय होऊन आलं याच्यात नाही पाहायचं. 2 वरून 4 होऊन आलं म्हणजे काय होऊन आलं गुन्हेला 4 होऊन आलं. ठीक आहे, नंतर 8 वरून 9 होऊन आलं म्हणजे इथं काय होऊन आलं +1 होऊन आलं. ठीक आहे, डबल आता काय गुन्हेला 3 होऊन आलं, इथं काय होऊन आलं +1 होऊन आलं. तर आता इथं काय होणार आहे काय होणार इथं गुन्हेला 4 गुन्हेला 3. तर इथं इथं किती काय होणार गुन्हेला 2 होणार म्हणजे 28 दोन्ही किती होणार 56 होऊन आले. किती होऊन आले 56 होऊन आले. तर आन्सर किती आहे मग आपलं 56 आहे. किती आहे 56 आहे आन्सर. त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय म्हणते ACFJOV. त्याच्यानंतर काय येणार आहे म्हणते काय ACFJO आणि V. याच्यामध्ये काय काढायचं आपल्याला चुकीचं पद काढायचं. काय काढायचं आहे चुकीचं पद. चुकीचं पद कोणतं आहे म्हणते तर पाहायचं. आता बघा आता ए कितीवर येते 1 वर, सी कितीवर येते 3 वर, F 6 वर, J 10 वर, ओ कितीवर येते 15 वर येते, व्ही कितीवर येते 22 वर येते. तर 5 इथे किती होऊन आले +2 होऊन आले, इथे किती होऊन आले +3 होऊन आले, इथं +4, इथे किती होऊन आले +5 होऊन आले. तर इथे किती होणार मग +6 आले पाहिजे. किती होऊन आले +6. 15मध्ये +6 केले तिथे 21 आले पाहिजे, परंतु इथे येऊन किती राहिले 22 येऊन आले. मग आपलं चुकीचं पद कोणतं आहे इथं व्ही आहे. चुकीचं पद कोणतं आहे व्ही.
त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे ACEG ACEG ACEGला आपण काय लिहिलं म्हणते KMOQ लिहिलं म्हणते. ठीक आहे. तर FHJL काय लिहू म्हणते FHJL काय लिहू म्हणते तर पहा आता इथे काय होऊन राहिलं 1 वरून K वर चालला म्हणजे किती होऊन राहिले +10 होऊन राहिले. ठीक आहे. नंतर C वरून M वर चालला किती आहे C वरून M किती होऊन राहिले इथं पण +10 होऊन राहिले. इथं E वरून M वर चालला म्हणजे E वरून O वर चालला किती होऊन राहिले इथं पण +10. नंतर G वरून Q वर पण चालला म्हणजे +10 होऊन राहिले. म्हणजे आपल्या याच्यातनी काय होणार सर्व याच्यातनी +10 +10 होऊन आले. आता इथे काय F आहे H आहे J आहे L आहे. आता F कितीवर येते 6 8 10 आणि 12वर येते. आता F मध्ये आपण 10 प्लस केले तर किती होऊन आले 10 प्लस केल्यावर 16 येऊन आले. किती होऊन आले 16. 16वर काय येत असते P येत असते. ठीक आहे. नंतर H मध्ये आपण 10 प्लस केले किती केले 10 प्लस केले. 8 मध्ये 10 प्लस केले तर किती होऊन आले 18. 18वर काय येते R येते. ठीक आहे. नंतर J मध्ये आपण +10 केले तर किती येते J 10. 10 मध्ये 10 प्लस केले तर किती येऊन आले तर 20. 20वर काय येते T येते. ठीक आहे. नंतर L मध्ये आपण 10 प्लस केले तर किती येते 12. 12 मध्ये 10 प्लस केले तर 22. 22वर काय येते आपलं V येते. तर उत्तर काय येते मग आपलं PRTV. किती येणार आहे PRTV. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे ब्लॅक हा शब्द म्हणते CKBBL असा लिहिला जातो. तर सांकेतिक भाषेत व्हाईट हा शब्द कसा लिहिल म्हणते काय ब्लॅकला काय लिहिलं म्हणते आपण ब्लॅक असा ब्लॅक शब्द आहे त्याला काय लिहिलं म्हणते CKBBL लिहिला म्हणते. ठीक आहे. CKBBL लिहिला. तर व्हाईट हा शब्द कसा लिहू म्हणते व्हाईट हा शब्द आपण कसा लिहू म्हणतो बघा आता B आहे B वरून इथं C चालला म्हणजे होऊन करायला इथं +1 होऊन आले. ठीक आहे. L आहे L वरून K वर चालला म्हणजे इथं होऊन करायला -1 होऊन आले. ठीक आहे. -1 होऊन आले. इथं A वरून B चालला +1 इथं C वरून B चालला -1 K वरून L चालला म्हणजे +1 म्हणजे होऊन करायला आपल्या याच्यातनी +1 -1 +1 -1. मग पहिल्या याच्यात काय होणार आहे +1 झालं तर W मध्ये +1 केलं तर किती येणार आहे X येणार आहे. काय येणार आहे X येणार आहे. डबल H मधून आपण -1 केलं तर किती येणार आहे G येणार. ठीक आहे. नंतर +1 केला I मध्ये तर काय येणार आहे J येणार आहे. नंतर T मधून काय केलं तर -1 केलं तर काय येणार आहे S येणार आहे. नंतर डबल +1 केला E मध्ये तर काय येणार आहे F येणार आहे. तर उत्तर किती येणार आहे आपलं XGJSF. किती येणार आहे उत्तर XGJSF. ठीक आहे. इथं आपला पूर्ण क्लास संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून देता. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.